प्रेस दिलं. तुम्ही बघू शकता आज आपला शेंगदाण्याची उपास आहे ना. एकादशीची आपल्याला चटणी बनवायची. वेगळं काय तर आज बटाटा ते हिरवी मिरची जिरे तुपात फोडणी द्यायची. तुम्ही पाहू शकता. आणि हे पण बघू शकता रात्री 1 वाटी साबुदाणा भिजायला घातला होता. भगर पण तुम्ही बघू शकता. हे मिक्सरला काढले बरं का. आपल्याला हे जे डोसे बनवायचे. खूप सुंदर रेसिपी आहे, तुम्हाला दाखवते. हे उपासासाठी चाललंय आपल्या. बघा तूप टाकलं. तुपात फोडणी द्यायची आपल्याला. जिरे टाकले. बटाटा शिजला गेला पाहिजे. कच्चं घेतले जरा सगळं. हिरवी मिरची बटाटा टाकला. मस्त शिजू द्यायचं. थोडंसं फ्राय करायचं. बघू शकता. मीठ टाकायचं. तर मीठ टाकलं ना लवकर होतं. चवीपुरतं मीठ टाकलं बघा. असं शेंगदाण्याचं कूट टाकायचं. बारीक करून घ्यायचं. आधी भाजून घ्यायचं. असं पाणी टाकायचं. अर्धा ग्लासच टाकायचं बरं का. आणि ह्याला उकळी येऊ द्यायची. आणि मस्त डोस्याबरोबर खायचं. शिजू द्या. घट्ट होतं. बघू शकता तुम्ही कशी झटपट केली मी. आता आपल्याला डोसे करायचे. मला एका प्लेटमध्ये काढून दाखवणार आहे बरं का मी. आता कशी चटणी झाली शेंगदाण्याची. तुपात फोडणी दिली मी. भगर आणि साबुदाणा. स्लो करायचा गॅस. थोडंसं तूप लावलं. आता बघा पलटी मारायचं. साबुदाणा टाकलं जरा फुटतं असं काय नाही.